वेदा माझं नाव काय बाळा? काय काय अंबिका? नाही माझं तुझं मी बोलले होते ना तिला माझं नाव नाही आठवणार कारण ती मला आई अशी हाक मारते. जेव्हा माझं सीन नसतं तेव्हाच बडबड चालू असते आणि जेव्हा सीन सुरू होतो तेव्हाच ते सांगतात की असं तुला बोलायचं नाहीये आणि जेव्हा असं ब्रेक होतो तेव्हा मी जास्तच बोलते. जर ते मला त्रास देतात तर माझी आई त्यांना त्रास देते. शपथ नाही शपथ. ओके नाही केली मी. तू प्रँक तुम्ही बोलले ना प्रँक नाही होत, आता झाला ना प्रँक. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि माझ्यासोबत मायलेकीची गोड जोडी आहे. कसे आहात? आम्ही मस्त. तुम्ही कसे आहात? आम्ही पण मस्त. तू कशी आहेस? मी पण छान. तू कशी आहेस? मी खूप छान आहे. पण काय सांगशील किती हा बॉन्ड आता जुळला आहे? मी आल्यापासून बघते किती गोड आहे फोटो. इथे जो शेवट झाला आहे तिथेच सगळं समजतं. वेदा तू सांग. तू सांग ना. तुला विचारलंय. अच्छा, आमच्या दोघींचं बॉन्डिंग छान झालंय. वेदा मला ऑफ स्क्रीन पण आईच म्हणते. वेदा माझं नाव काय बाळा? काय अंबिका? नाही माझं तुझं मी बोलले होते ना तिला माझं नाव नाही आठवणार कारण ती मला आई अशी हाक मारते. पण वेदा जेव्हा तुला कळालेलं की प्रतीक्षाताई सोबत काम करायचं, आता तिचं तेच आता प्रतीक्षाताई सोबत काम करायचं, जेव्हा पहिल्यांदा तू प्रतीक्षाताईला भेटली तेव्हा कसं वाटलं तुला भेटून? मला खूप मस्त वाटलं. मी बोलत होती आता ही माझ्याशी अशी बोलेल का, म्हणजे पण ती माझ्याशी बोललीच म्हणून मी तिला अशी आई बोलायला लागली. पण आता ती सीन मध्ये दाखवलंय की ती आता किल झाली आहे माझ्या बाबामुळे, पण असं नसतं. आता असं नसतं बोलून तिने डायरेक्ट आईकडे सोपून दिले. आता आई पुढचं तू सांग. तिने काय प्रश्न विचारला आधी की आपलं बॉन्डिंग, आमचं बॉन्डिंग छान झालं आणि जसं ते म्हणाली की तिचे गैरसमज झाले अथर्व बद्दल, पण ते हळूहळू होतील सॉल्व्ह. हो ना ग, आई करतीये प्रयत्न. पण प्रतीक्षाताई किती लाड करते तुझे? खूप लाड करते. काय लाड करते? ती माझ्यासोबत बोलते आणि आम्ही दोघं असंच झोका खेळत असतो, असंच बोलत असतो. अशीच ती मला अशी स्टोरी सांगत असते. सिंड्रेलाची एकदा तिने मला सांगितली होती, मी पण तिला असं सांगते. पार्टनर झालात. असे आम्ही करतो. पण जेव्हा प्रतीक्षाताई सेटवर येत नाही तेव्हा तुला कंटाळा येतो ना. आणि जेव्हा वेदा सेटवर नसते तेव्हा मला पण कंटाळा येतो यार. ती असली की एक लहान मूल असलं घरात की जरा बरं वाटतं ना. वेदा असली की जराची हेल्प असते आमच्या सेटवर. आणि जर आई नसली आणि जर माझा बडी असला की जरा मी त्यासोबत असं खेळते. आणि जर माझी आई नसली आणि बडी नसला तर मी असेच बोर होते. मी काय करू आई आली पाहिजे होती आज. एक तर नंबर पण नाहीये ना. कुठे? तुझ्या आईकडे आहे माझा नंबर. आई तू पण ना. पण आता तुला सीन मध्ये खूप जास्त बोलायला नाही लागत, खूप शांत राहावं लागतं. मग तेव्हा तू कसं ते सगळं सांभाळते? एवढ्या वेळ शांत कशी राहते? मी जेव्हा माझं सीन नसतं तेव्हाच बडबड चालू असते आणि जेव्हा सीन सुरू होतो तेव्हाच ते सांगतात की असं तुला बोलायचं नाहीये आणि जेव्हा असं ब्रेक होतो तेव्हा मी जास्तच बोलते. सगळ्यात पहिले ती सेटवर आल्यावर तुला भेटल्यावर तिचा उत्साह किती असतो? कारण की लहान मूल सेटवर असलं ना की आपण एकदम हॅप्पी असतो किंवा एक एनर्जी घेऊन येतात ते लोक. नाही खरंय. आणि एकतर गोड मुलगी आहे, तिला समज आहे, अभिनयाची समज आहे. खरं ती खूप लहान असली तरी तिला जसं सर सांगतात ती हुबेहूब करते आणि गोड मुलगी आहे, गुणी आहे माझी वेदा. त्यामुळे त्रास देत नाही आमची वेदा. आणि छान ती असली की खरंच सेट असा जिवंत वाटतो, जिवंतपणा जाणवतो. तिची आईकडे कंप्लेंट घेऊन येते ती कधी कोणाची? हो. कोणाची? कालच कोणाची कंप्लेंट सांगितलीस का मला? कोण तुला त्रास देत होतं? तुम्हाला बोललीस मायाताई. मायाताई काहीतरी बाबाला सांगणार होती. हो ना ग. तर मग सांगितलं पण मग नाही सांगितलं. म्हणून मला सगळे आवडतात. म्हणून मग तिला सगळे आवडतात. हो. पण म्हणजे तिचं आणि तुझ्या सोबतच सगळ्यात जास्त जुळून आलंय. म्हणजे ती कंप्लेंट घेऊन येते काही असेल खायला, आईला काहीतरी सांगायचं असतं ना. वा, म्हणून तू इथे सगळं ताईला सांगते. वा, म्हणजे तिने असं ठेवलंच आहे की ही सेटवर माझी आई आहे. येस तिचं ठरलंय.
येस. अजून काय सांगशील? अजून कोण कोण काय काय त्रास देतं आणि कोण कोण किती किती लाड करतं तुझं? आई सोडू ना, आता आईबद्दल तर तू खूप छान छान सांगितलं. माझी माते लाड करते, माझे बाबा लाड करतात, माझे काका लाड करतात आणि ते जे ती आजी दाखवली आहे ना, मंजिरी आजी, हा, नर्मदा आजी, नर्मदा आजी आणि दामोदर आजोबा, हा दामोदर आजोबा, त्याचा मुलगा हा, कोण, अजित दादा, हाजीत दादा आणि दादासाहेब, हा दादासाहेब आणि मीराताई, आणि मीराताई आणि तो पोपट आणि माझा बडी बडी, आणि तो टॉटॉइस हा. आणि तू पण. म्हणजे तिच्या सगळ्या ह्याच्यात तू पण ते आहेच आहे. सगळे लाड करतात आमच्या वेदाचे, हा ना वेदा? हा पण जेव्हा सीन नसतात तेव्हा तुम्ही दोघी कोणते गेम्स खेळत असतात किंवा तुझ्या हॉबी काय आहे जे इथे ती आणत असते आणि तुम्ही दोघी मिळून त्या कम्प्लीट करत असता? वेदा ड्रॉइंग करते आणि वेदा अभ्यास पण करते. आणि जेव्हा तिला येत नाही ती येते विचारायला की आई हे कसं बोलायचं, आई हे कसं. सो तिचं असतं अभ्यासू आहे. आणि तुला अजून काय आवडतं? स्टोरीज आवडतात. वेदाला स्टोरीज खूप आवडतात. वेदा ती मला स्टोरी सांगते पण, आणि तिला जर कुठली ऐकून घ्यायची ते की आई मला ही स्टोरी सांग, असंही ती करते. अजून काय हॉबी आहे बाबा तुझ्या? डान्स. आमच्या वेदाला तर डान्स आवडतो सगळ्यात जास्त. मग आता दोघींनी रील्स करायचे ठरवलेत की नाही? आईसोबत रील करायचं की नाही? करायचे आहेत पण आम्हाला आता वेळच नाही मिळत ना करायला. जेव्हा खूप सीन असतात ना. पण मग तू रील्स असे पाठवते का की आज आपण असं करूयात, हा वेळ मिळाला? नाही, मी इकडे पण माझ्याकडे मोबाईलच नाहीये आणि माझे मम्मी पप्पांचे खूप काम असतात ना, म्हणून ते मला देत नसतात. मग मी असं घरी अभ्यासच करत असते. अच्छा. पण मग एक डान्स करायचा तरी ठरवलंय दोघींनी? करू ना आम्ही, हो की नाही ग? एखादा चांगला ट्रेंडिंग डान्स आला की आम्ही दोघी करू. हा. अजून मम्मी बद्दल काय सांगशील? अजून या आई बद्दल तुझ्या काय सांगशील? काय नाही, म्हणजे असंच असंच. आई सीन करताना तुला किती मदत करते? कधी असं झालं शूटिंग मध्ये ना, म्हणजे ती आता किल दाखवली आहे ना, तर शूटिंग मध्ये ती म्हणजे असं मदत करते. शूटिंग मध्ये दाखवले की तिचा आत्मा मला सपोर्ट करतो, मला वाचवतो, मला मदत करतो. तो जो झुमर आहे ते ती मला असं वाचवते आणि तो वरती अशी घेऊन जाते. आणि माझ्या दूधमध्ये ते काहीतरी टाकतात आणि मग जे मला नको हवं असतं ते मी काच फेकून टाकते. आणि नर्मदा आईला तू सारखी सारखी असे गरम पाण्याचे चटके देते ना. हे सगळं बघताना किती मजा येते. आणि ते जे काका असतात ते त्यात मीठ टाकतात आणि तिला खायचं नसतं तर ते पण ती खाते. माझी आई जर ते मला त्रास देतात तर माझी आई त्यांना त्रास देते. म्हणजे तिने सगळं असं बघून ठेवलं की आई काय काय कोणाकोणाला त्रास देते आणि ती त्याचा तू मजा घेते ना त्याची. हो. तुला बघून कसं वाटतं जेव्हा तुझे स्कूल फ्रेंड्स आहेत काही, त्यांना कसं वाटलं जेव्हा तुझी मालिका आली आणि तेव्हा त्यांनी तुला काय सांगितलं की त्यांना टीव्हीवर तुला बघून कसं वाटलं? नाही, ते बघत नसतील कारण की जेव्हा सुट्टी मिळतात त्यावेळेस ते खेळतच असतात. ते बघतच नाही माझी सिरियल कधी. एक दिवशी बघितली होती. हा, मग काय बोलले? ते बोलले की तू मस्त काम करतेस, तुझी आई तुला सपोर्ट करते आणि त्यात मीठ टाकते, खूप मस्त करतेस तू. तसं सगळे. आता तू असं कधी कोणासोबत करणार आहे की मीठ टाकून देणार आहे? नाही, कारण की छोटी आणि ते मीठ एवढं पडते आणि ते मी कसं घेणार. आणि हे असं नाही करायचं, बॅड हॅबिट. हा. वा. पण प्रतीक्षा, प्रँक करायचे विचार आहेत की नाही आता या सेटवर? प्रँक नाही ग, अजून तरी असं काही नाही. अजून तरी म्हणजे पुढे होऊ शकते. ते केलीस नाही का? हा, तू कॉपी केलीस नाही का? कसली? नाही केली. काही उगीच आपलं खोटं नाही. केलीस कधी? मला पण तू तो नाही ते नाही तू केली नाही तर शपथ नाही, शपथ. ओके नाही केली मी. तू प्रँक तू बोलले ना प्रँक नाही होत, आता झाला ना प्रँक. लबाड. बघितलं, तिने लगेच तुझ्यासोबत प्रँक केला. म्हणजे ही शोभते मुलगी. खूप छान वाटतंय तुमचा हा बॉन्ड बघून. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू.
मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.